केलं का? लातूर महानगरपालिका निवडणुकीचे जे आहे ते आज मतप्रक्रिया पार पडली। यामध्ये काँग्रेस बहुमतानं सत्तेत आल्याचं पाहायला मिळालं, तर भाजप याची चितपट झाल्याचं पाहायला मिळालं। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी जल्लोष करताना हे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते काँग्रेस विरुद्ध भाजप असा सगळा संघर्ष पाहायला मिळाला। यामध्ये भाजपचा विजय झाल्याचं काँग्रेसचा विजय झाला। काँग्रेस 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 अमित भैया पहिल्यांदाच असं झालं भाजप काय म्हणताय पहिल्यांदाच असं झालं की लातूरमध्ये हा जल्लोष पाहायला मिळतोय। काँग्रेसनं जे आहे ते विजयाची घोडदौड केलेली आहे आणि अमित देशमुख यांचा विजय झालेला आहे। कशा पद्धतीने या सगळ्याचं काय आहे, एकंदरीत आपण पाहिलेलं आहे राष्ट्रवादी आणि भाजप हे वेगवेगळ्या पद्धतीने लढलेले आहेत। त्याचा मोठा तोटा या ठिकाणी या दोन्ही पक्षाला झालेला दिसून येतोय। पहिल्या टप्प्यामध्ये तर काँग्रेस आणि वंचितच सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी साबित झाला आहे। त्याचं कारण आहे दलित मत कुठेही फुटलेलं नाही, याचा मोठा फायदा काँग्रेसला झाला। परंतु राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे चितपट झाली आणि त्यांनी मला किंग मेकर ठरवा असं बोलले। हा किंग मेकर, परंतु काय जो रवींद्र चव्हाण यांनी जो स्टेटमेंट दिलेलं होतं त्याचा मोठा फटका दोन्ही पार्टीला झालेला दिसून येत आहे आपल्याला। 50+ इकडे या कुठं चाललं ते सांगितलं होते, 50+ भाजप आणि 50 फुलं येतील असं सांगितलं होतं। नाही नाही भाजप इथं चलत बी नाही, फक्त अमित भैया चलते इथं। आमचं नाव पुसायला गेलते, यांचं नाव पुसून गेलं इथून। होते अमित भैया एकटा बस। तर अशा पद्धतीच्या या सगळ्या प्रतिक्रिया लातूरमध्ये जल्लोष झाल्याचं पाहायला मिळत आहे। लातूरमध्ये काँग्रेस एकल हाती सत्तेमध्ये आलेले आहेत आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। आणि भाजपनं 50+चा दावा केला होता, मात्र काँग्रेस विजयाच्या घोडदौडकडे वळलं आणि आता काँग्रेस या ठिकाणी बहुमतात आल्याचं पाहायला मिळत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।